आंबेगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून तालुक्यातील चांडोली खुर्द परिसरात बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून तिला जखमी केले आहे। या महिलेला पुढील उपचारासाठी मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। विशेष म्हणजे या घटनेनंतर काही वेळातच परिसरातील आणखी 2 जणांवर बिबट्याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, ज्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे। चांडोली, पिंपळगाव, खडकी आणि आसपासच्या गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत। बिबट्या मानवी वस्तीत दिवसाढवळ्या फिरताना दिसत असून ऊसाच्या शेतातून अचानक हल्ला करण्याच्या घटना वाढल्या आहेत। या ताज्या हल्ल्यांच्या मालिकेनंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। बिबट्याचा वाढता वावर आणि वारंवार होणारे हल्ले पाहता वन विभागाने याचा तातडीने आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। जर बिबट्याचा बंदोबस्त तात्काळ करण्यात आला नाही तर या भागातील ग्रामस्थ मोठे जनआंदोलन छेडतील असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे। तालुक्यात बिबट्याचा वाढता धोका लक्षात घेता वन विभागाने त्वरित पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। बिबट्याच्या हल्ल्यांमुळे जखमी झालेल्या नागरिकांवर योग्य उपचार व्हावेत आणि त्यांच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी वन विभागाने घ्यावी अशी ही मागणी जोर धरू लागली आहे। या ठिकाणी 10 ते 15 मिनिटांपूर्वी चांडोली खुर्द गोड नदीच्या पुलावरती बिबट्याने एका तरुणीवरती हल्ला केलेला आहे। या ठिकाणी दररोज शेतकरी बांधव जा ये करत असतात। रस्त्याला वर्दळदरी आहे। मनसर बेला रस्ता कंटिन्यू रस्त्यावरती वाहनं असतात, परंतु 2 व्हीलरवरती जाणारे येणारे जे प्रवासी आहेत त्यांच्यावरती बेडा हल्ला हा आताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी केलेला आहे। आणि दुसराच एक आमच्या गावातील तरुण मनोज दाभाडे आणि त्याची आई दुसऱ्या गावामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने चालल्या असताना 5 मिनिटांपूर्वी परत एकदा त्यांच्यावरती हल्ला केला होता, परंतु त्यांनी आवाज दिल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना कुठलीही इजा झाली नाही, परंतु ते प्रचंड या ठिकाणी घाबरलेले होते। आत्ताच या ठिकाणी ते घरी आम्ही त्यांना सोडलं आणि परत या ठिकाणी आलो। या ठिकाणी पूर्ण भीतीचं वातावरण झालेलं आहे। आतमधल्या बाजूला शेती असल्यामुळं शेतीचे पंप चालू करण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतकरी बांधव जात असतात आणि या बिबट्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भीती आहेच। जुन्नर तालुक्यातल्या घटना पाहता आंबेगाव तालुक्यामध्ये अशा घटना काल पिंपळगावला देखील अशाच प्रकारची घटना झाली आणि आज सुमारे तिथं लागोपाठ किती घटना झाल्या? या ठिकाणी पाठीमागच्या महिन्यात देखील 3 घटना झालेल्या आहेत। या 15 किती झाल्या? मिनिटाच्या अंतरावरती तिसरी घटना आहे। तिसऱ्या व्यक्तीवरती या ठिकाणी हल्ला केलेला आहे। आमची शासनाला वन विभागाला विनंती आहे या परिसरामध्ये पिंजऱ्याची व्यवस्था करावी किंवा ह्या वाघांना पकडण्याची लवकरात लवकर व्यवस्था करावी, जेणेकरून बिबट्याला पकडण्याची व्यवस्था करावी। मी सचिन नारायण वाबळे, मी मनसरला कामाला आहे आणि ही माझी पोरगी पुतणी आहे। आम्ही दोघं कामावरून सुटलो का संघ घरी जात असतो। संघ जात असताना चांडवलीचा पूल चालूच व्हायचा, तर त्यावेळेस आहे ना ती वन साईड बसलेली होती मागं। बिबट्याने डायरेक्ट हिच्या अंगावरती जंप मारली आणि याला खाली ओढलं। खाली ओढून 10 फूट थरपटीत नेत होता। तेवढ्यात मी गाडी ओढून परत त्याच्या अंगावर गेलो ना आणि माणसं जमा झाल्यामुळे तो पळाला आणि हिच्या हाताला वगैरे थोडं लागलेले नखी लागलेली आहे। अहो आम्ही रोज इथून कामावरून जाताना आम्हाला 2-4 दिवसाला दिसतोच आणि आता सुद्धा आम्हाला पुढे हल्ला केल्यानंतर तो मागे आहे ना, मागे जी मोटरसायकल आली तिच्यावरती सुद्धा हल्ला करायला तयार होता, पण त्यांनी गाडी पूर्ण आमच्यापाशी येऊन पाडली गाडी त्यांनी। आणि आमच्या इथं म्हणजे बाकीची आम्हाला काहीच भीती नाही वाटत, पण वाघाची रोज भीती वाटते घरी जाताना। बिबट्याची रोज आम्हाला म्हणजे दिसतो असं का, आणि त्याने आज हल्ला केलाच शेवट। त्याची आम्हाला मी ते राहणं मुश्किल झालेली आहे। असं रोज कामावरून घरी जाताना रोज एकच भीती वाटते तेवढी। कृपया करून यांनी ना वनाधिकाऱ्यांनी पिंजरा लावून तरी त्यांना हे करावं ना।